जाळून बाई अंधार क्रांती ज्योत लावली, जाळून बाई अंधार क्रांती ज्योत लावली, स्त्री शिक्षणाची पहिली शाळा तू काढली, माई ग माई सावित्री माई ग माई ग माई सावित्री माई ग. मी आजपर्यंत बरीच नाटकं केली, बरेच कलाकार माझ्या हातून रंगवले गेले, म्हणजे माझ्या रंगभूषेतून. पण आता ही सावित्रीबाई ही एक व्यक्तिरेखा रंगवताना एक आव्हान आहे. सावित्रीबाई चा मेकअप म्हणजे या नटीचा मेकअप करताना एक आव्हानच आहे. म्हणजे त्या जितक्या सालस तितक्याच विद्रोही आहे. आज 50वा प्रयोग आहे. या नाटकाचे अनेक 50-49 प्रयोग महाराष्ट्रावर केलेत आणि हे नाटक सावित्रीबाईंच्या विचारांचं नाटक आहे आणि आत्ताच्या जनमानसात ते विचार पोहोचले पाहिजेत म्हणून हे नाटक सर्व लोकांनी म्हणजे लोकांनी बघायला यावे असं मी सांगत आहे. आजच्या घडीलाच मला वाटतं सावित्रीबाई लोकांना सांगण्याची खूप जास्त गरज आहे, कारण जेव्हा त्यांनी विद्रोह केला ना तो काळ वेगळा होता. म्हणजे तेव्हा कसली सुविधा नाही, कसलंच टेक्नॉलॉजी आणि काहीच नव्हतं आणि त्या काळात म्हणजे मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगी नसताना शिक्षण देणं हा इतका मोठा विद्रोह मी तर म्हणेन तो केला. अंगावर शेणा चिखलाचा मारा करायचे, दगड मारायचे. एकदा तर गुंड पण पाठवले होते. आता सगळं आहे आपल्याकडे, टेक्नॉलॉजी आहे, शिक्षण आहे, सगळं आहे, पण मग कुठे अडतंय? हल्ली काय न्यूज चालू आहेत आपण बघतोय. शिक्षण असताना, ज्ञान असताना आपण बुवाबाजी मध्ये बायका सध्या त्या गर्तेत चाललेल्या आहेत. आणि हो, हे शिक्षण जे आपल्या सगळ्यांना मिळालंय ना ते कोणतेही उपास तापास करून, नवस सायास करून किंवा प्रदक्षिणा आणि पदयात्रा करून नाही मिळालंय. हे शिक्षण आपल्याला मिळालंय ते फक्त आणि फक्त संघर्ष करून. आता खरी गरज आहे आठवून द्यायची की सावित्री काय होती आणि का होती आणि तिचं योगदान काय. म्हणजे तिने जे बलिदान केलंय आपण कुठे जाणीव ठेवतोय त्याची, आणि ते सांगितल्यानंतर कदाचित आज या बायकांना ती जाणीव होईल की नाही, मला काहीतरी देणं आहे त्या सावित्री. या इंग्रजास अगोदर या देशातून बाहेर हाकून लावावे असावे कसे. आमच्या धार्मिक कार्यात हे ढवळाढवळ करू लागले आहे. ज्या लोकांची लायकी नाही त्या शिक्षण देऊ करतात आणि ते आज आवाज घ्या देत आहेत बघा. शिवा 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 शिवा. म्हणून आजच्या युगात मला वाटतं सावित्री पोहोचवणं खूप गरजेचं आहे. त्याला तसाच चादरीत गुंडाळला, खांद्यावर घेतला आणि मुंडवा ते हडपसर ससाणे मळा व्हाया मगरपट्टा 7 ते 8 किलोमीटर चालत गेले. खरं तर मोठं आव्हान आहे, कारण इतर भूमिका करताना प्रत्येक भूमिका आव्हानात्मक असते, पण ही करताना एक जबाबदारी आहे, कारण ती इतकी विद्रोही बाई आणि तिने सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन गोष्टी केल्या. आणि आता म्हणजे प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून बघत असतो सावित्रीबाईंना, तर मग मी सावित्री करत असताना ती योग्य रीतीने कशी पोहोचवता येईल. म्हणजे कुठेही त्यात ग्लोरिफिकेशन नाही झालं पाहिजे, तिथं कुठेही आपल्या मनातल्या गोष्टी आपण तिच्या तोंडी नाही भरल्या पाहिजेत. हे सगळं आव्हान असतं. त्यामुळे बरंच वाचन केलं, बरेच डिस्कशन केले आणि मग ही हिंमत केली की नाही, आता मी पोहोचवू शकते सावित्री. आजही मुलगी असली ना की पोटातच मारलं जातं. मुलगी झाली म्हणून
स्वतः बाईलाच दुःख होत. काय म्हणावं? बलात्कारांची आरती ओवाळली जातेस ती सुद्धा बाईकडूनच. एक बाई असून बाईचं दुःख नाही समजू शकत तुम्ही? समतेची विद्येची, समतेची विद्येची, क्रांतीची तू ज्योती, क्रांतीची तू ज्योती. संघर्ष यात्री सावित्री, 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 संघर्ष यात्री सावित्री. ऍक्च्युली कारण हे नाटक मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तो मला रडायला येतं. केवढा मोठा संघर्ष केलाय त्यांनी. सावित्री यात्री, संध्या आणि ज्योती यात्री, ज्योतिबा यात्री. बात अभिनय नाहीये. मला आठवतं जवळजवळ 10 वर्षापूर्वी संदेशने हे नाटक लिहिलं आणि करण्याचा मानस बोलून दाखवला आणि तेव्हा अजिबात तयारी नव्हती माझी. म्हणजे असं वाटलं बापरे हे एवढं मोठं कसं पेलणार आपण. आणि म्हणजे मी खरंच तयार नव्हते तेव्हा की नाही संदेश हे खूप मोठं चॅलेंज आहे, नाही शक्य. आणि तरी सुद्धा आम्ही म्हटलं चला, मला त्याने खूप कन्व्हिन्स केलं की 10 मिनिटाचं करूया पण हे पोचवायचंय. आम्ही केलं. पहिला प्रयोग आमच्या इकडे एका बुद्धविहारात कलीन आला आणि तेव्हा मोजून 10 लोक आली तिकडे. कारण आम्हाला जात पंचायत अजूनही एक्झिस्ट करते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठे कुठे. तर तिकडे बौद्धजन पंचायतीत पण आमच्यावर बहिष्कार आहे कारण आम्ही पुरोगामी विचार मांडतो म्हणून. म्हणजे संदेश तर त्यांच्या ह्याच्या तडीपार आहे कारण आम्ही ते 5 फळं पुजत नाही आणि वगैरे वगैरे. एनिवे तेव्हा खूप वाईट वाटलं की सावित्री पोचवायचे आणि येत नाही आहेत लोक. तेव्हा खचले थोडी, परत मागे आले पण संदेशने हार मानली नाही. तेव्हा 10 मिनिटावरून आज 1.25 तासाच्या प्रयोगापर्यंत आम्ही हे आणलंय. दर प्रयोगाला वेगळा एक्सपिरियन्स, वेगळं एक्सपेरिमेंट करतोय आम्ही. आणि आज खरंच म्हणजे शब्द नाही आहेत की आज इतकं प्रेम तुम्ही सगळे पोहोचलात. आज सावित्री पोहोचली पाहिजे. सुरुवातीला जसं संदेशने म्हणाला खूप लोकांनी वेड्यात काढलं फ्री शो का लावताय म्हणून, पण सावित्रीच्या नावावर कमवायचं नाहीये. मुद्दा हाच आहे की आम्हाला सावित्री पोचवायची आहे. रोजची कामं करून, घर बघून, जॉब बघून आम्ही हे करतोय. जिथे बोलवतील तिथे जातोय. लोक विचारतात मानधन किती घेणार, आम्ही सांगतो दादा बघा चार्ज एवढा आहे कारण येण्या जाण्याचा खर्च वगैरे, पण तुम्ही द्याल तितकं. आम्ही फ्रीमध्ये पण हे शो खेडोपाडी जाऊन केलेले. त्याच्यामुळे मुद्दा इतकाच आहे की सावित्री पोचवायची आहे. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन, इतकंच आवाहन करेन की खरंच तुम्हाला पटतंय की आम्ही ती पोचवण्यात, ती पूर्णता पोचवणं शक्य नाहीये, कोणीच ते आव्हान पेलू शकत नाही, पण आम्ही थोडे जरी सक्सेसफुल झालो असू तर मदत करा, ही सावित्री घरोघरी पोहोचू दे. आणखी नाही जास्त बोलता येतं. थँक्यू. आणि धन्यवाद जवीदादा. आशात कांबळे यांचं पुस्तक, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं पुस्तक वाचून मी बरंच काही माझ्या नाटकात हे केलेलं आहे. तर प्राध्यापक आशाताईंसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. त्यांचं पुस्तक प्रत्येकानं वाचा ते प्लीज. खूप सुंदर पुस्तक आहे. मला खूप माहिती मिळाली आणि सुबोध मेरेने मला पण बरेच माहिती त्याच्यात दिली. त्याच्यामुळे त्याचेही आभार. रवी भिलाणे आमचे आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. ते सगळ्यांचे मी नावं घेऊ शकत नाही. खरोखर खूप खूप धन्यवाद.
नाही, संदेश म्हणाला तसं सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये, पण काही नावं खरंच, आणि प्लीज राग मानू नका, पण म्हणजे चंदा मॅडम आज इथे असणं हे माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. कारण म्हणजे विचार करा, उपायुक्त सरकारी अधिकारी कोण इतका वेळ काढून कशासाठी येतो हो, तर चंदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आमच्या अंजलीताई गोकर्ण असतील, CWCच्या अध्यक्षा एक्स अध्यक्षा आहेत त्या, आज चैनिका आहे, संध्या गोखले, सुजाता, किती नावं घेऊ म्हणजे मला सुचत नाहीये, पण या सगळ्या या सावित्रीवरच्या आणि माझ्या प्रेमाखातर इथे आल्यात. मला खरंच मी खूप खूप ऋणी आहे तुमच्या सगळ्यांची. थँक्यू सो सो मच. आणि थांबूया इथे, आम्ही कदाचित नाही थांबणार, खूप भरून आलाय, पण खरंच थँक्यू की तुम्ही सगळे आलात. खूप छान. याआधी सुद्धा हा प्रयोग मी पाहिलाय, पण त्या प्रयोगामध्ये आणि आताच्या प्रयोगामध्ये बरेचसे त्यांनी ऍडिशन घेतलेले आहेत आणि ते ऍडिशन खूप आजच्या समाजाला साजेसे असे जाणवतात. त्यांनी सावित्रीमाईंना अशा प्रकारे प्रेझेंट केलंय, म्हणजे जवळपास ते 7 ते 8 लोकांचा रोल करतायत. त्यांची ऍक्टिंग तर अगदी वाखाणण्यासारखी आहे. खरंच त्या खूप छान अभिनेत्री आहेत. आणि तसंच जे लिखाण आहे संदेशचं, ते संदेशलाही मी खूप जुना माझा मित्र आहे संदेश. खूप छान लिखाण आहे, अगदी प्रभावी असे त्यांचे काही पंचेस आहेत की ते माणसांना टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडतात. आणि शिवाय आजच्या युवा पिढीला सुद्धा हे ऐकावंसं वाटेल, पाहावंसं वाटेल. जे कुठल्याही टीव्ही सिरियल मध्ये, कुठल्याही मूवी मध्ये आजपर्यंत महात्मा फुलेंचे जेवढे काही सावित्रीमाईंच्या आयुष्यावर जेवढे काही मूवी आलेत, त्यापैकी हा कुठलाही यातला सीन त्या मूवी मध्ये पाहायला मिळाला नाही. म्हणजे सावित्रीमाईंना संदेशने आजच्या काळाशी, आजच्या युवकांशी, आजच्या समाजाशी बोलायला भाग पाडलंय. आणि ते जे इंग्रजीमध्ये जे सावित्रीमाई बोलतात ते सुद्धा खूप छान वाटलं. त्या वेगवेगळ्या भाषा जाणत होत्या, वेगवेगळ्या त्यांनी कविता लिखाण केलेलं हे सुद्धा यामध्ये आलेलं आहे. आणि शेठजीचा जो शब्द होता, जो ज्योतिबांना ते वापरत होते, तो सुद्धा त्यांनी या नाटकात घेतला. त्यामुळे मी खरंच संध्याताई आणि संदेश दोघांचं मी अभिनंदन करेन. आणि असे प्रयोग महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी व्हावेत. आणि महाराष्ट्रातच नाही तर जर संपूर्ण भारतात ते पोहोचवता येत असेल वेगवेगळ्या भाषेतून, तर तसेही करण्याचा आपण प्रयत्न करावा. उत्कृष्ट एकपात्री हा प्रयोग मी खूप वर्षांनी पाहिला. म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा हा सगळा इतिहास मला असं वाटतं की लहान मुलांना सगळ्या आई बापांनी घेऊन आलं पाहिजे. त्या मुलींना घेऊन आलं पाहिजे की ज्या मुलींना आपण व्हॉट्सअप आणि बाकीचे जे कार्यक्रम बघत असतात किंवा व्हॉट्सअपवरती जे दुसरं कार्यक्रम बघतात, तर मला असं वाटतं की सावित्रीबाई हा प्रयोग फक्त स्त्रियांसाठी हा प्रयोग व्हावा आणि त्याचं एक नियोजन असावं की फक्त हा प्रयोग स्त्रियांसाठी असावा. आणि उत्कृष्ट अभिनय संदेशच्या मिसेसने केला, मला खूप आवडलं. हा प्रयोग जो मेसेज आत्ताच्या मुलांना हवाय, म्हणजे त्यावेळेच्या सावित्रीबाई पण वाचतोय, पण ऐकताना किंवा बघताना हा एक वेगळा एक्सपिरियन्स मला वाटला. आणि याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावं. माझी अपेक्षा असं आहे की खेड्यापाड्यामध्ये शासनाने तरी याची दखल घेऊन शासनाने हा एक पात्री कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर हा प्रयोगाची नियोजन करावं आणि याला एक नवीन वलय द्यावं की बाबा महात्मा फुले नंतर सावित्रीबाईंचा संघर्ष, हा संघर्ष यात्रा काय आहे आणि याचा प्रत्येक मुलीने अनुभव घेतला पाहिजे. मुलांनी तर घेतलाच पाहिजे, पण मुलींनी अनुभव घेतला पाहिजे. हा त्रास, हा सहनशीलता सावित्रीबाई फुलेंकडे होती. मी पुन्हा एकदा आमच्या लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्स आणि मी स्वतः संदेश विठ्ठल उमप मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो की हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे होईल तिथे माझ्या परीने जे काही सहकार्य करता येईल ते मी सहकार्य नक्की करेल. पुन्हा एकदा या प्रयोगासाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. खरं सांगू असं भारावून गेल्यासारखं आहे, कारण सावित्रीबाईंचा जो संघर्ष आहे तो असा आहे की म्हणजे आताच्या घडीला सुद्धा आपण जरी विचार केला तरी कठीण आहे एखाद्या स्त्रीसाठी तो निर्णय घेणं. म्हणजे विचार करा, विधवा स्त्रियांना जेव्हा त्यांची मुलं व्हायची आणि त्यावेळेस त्या मुलांना सांभाळण्याचा जो विचार होता, विचारच नाही तर तो कृतीमध्ये आणण्याचा जो त्यांचं धैर्य होतं, ते आजही कोणी करत नाही. आणि दत्तक मूल आजही घेण्याचा विचार करतात पण घेत नाहीत. आणि त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी हे केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा निर्णय घेतला. हा खूप मोठा निर्णय होता. आणि मला असं वाटतं अशाच गोष्टींची जी कहाणी आहे
ते आजपर्यंत बऱ्याच लोकांपर्यंत माहितीये, पण तेवढ्या तीव्रपणे दाखवणं हे मला वाटतं की नाटकाची कमाल आहे आणि ते संदेश गायकवाड आणि संध्या करत आहे याचा मला आनंद वाटतो. संघर्षयात्री सावित्री हे अतिशय चांगलं वाटतं. नाटक म्हणण्यापेक्षा हे रोजच्या आयुष्यातल्या ज्या महत्वाच्या व्यक्ती होत्या आपल्या आणि ज्यांचे विस्मरण झालेलं आहे, त्यांचं कार्य किती मोठं आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि संध्या पानसकर अतिशय प्रभावीपणे हे पोहोचवत आहेत. संदेशने हे नाटक उत्तम पद्धतीने लिहिलेलं आहे आणि खरंच त्यांचं कार्य इतकं मोठं आहे हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि एक अप्रतिम अंगावर काटा आणणारा प्रयोग बघायला मिळाला. उत्तम लिखाण, उत्तम अभिनय, याही पेक्षा मनातली जी भावना ती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं वाटतं प्रामाणिकपणे की दोघंही तितक्या प्रामाणिकपणे ती पोहोचवत आहेत. फारच छान वाटलं. फार म्हणजे पुष्कळच रडले मी ते नाटक बघून. पुष्कळ ह्याच्यात संघर्षातनं तिने हे सर्व उभं केलं. नाही बोलू शकत. शब्दच नाहीयेत खरंच. असं वाटतं खूप जोरात हसावं आणि रडावं सुद्धा. कारण सुरुवात केलेली छोटीशी 10 मिनिटाने की सावित्री पोचवायची घरोघरी, सत्यवानाची सावित्री नाही तर ज्योतिबाची सावित्री. आणि आज 50वा प्रयोग, जवळजवळ थिएटर भरून लोक, त्यांचं हे प्रेम सावित्रीवरचं आणि आमच्यावरचं, तो विश्वास की आम्ही सावित्री पोहोचवू शकू, खूप खूप भरून पावल्यासारखं वाटतंय. आणि हेच म्हणेन की सावित्री जितकी शक्य आहे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांनी साथ द्यावी आणि सावित्री घराघरात पोहोचावी. थँक्यू सो मच. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा संघर्ष जो आहे तो इथपर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं फार कठीण होतं. कारण क्रिटिक्स खूप होऊ शकतात ना, कारण ऐतिहासिक पात्रावर जर तुम्ही करता येते. आणि गंमत अशी की लोकांची फार चांगली दाद मिळत गेली आणि हळूहळू म्हणजे अगदी 10 मिनिटाचं जे नाटक होतं ते 1.5 तासावर आम्ही घेऊन गेलो. आणि त्या आपली जी कलाकार अभिनेत्री आहे संध्या पानसकर, तिने ते लिलया पेललंय अगदी 1.5 तास. आणि त्याच्यामुळे सावित्रीबाई ह्या नाटकाला किंवा त्या पात्राला एक न्याय मिळाला असं वाटलं. आणि आजची जी भावना जर तुम्ही सांगाल तर म्हणजे ज्या पद्धतीने लोकांचं म्हणजे तुम्ही तुमची कलाकृती कशी आहे हे तुम्ही सांगण्यापेक्षा जेव्हा हे प्रेक्षक जेव्हा तुम्हाला जी प्रतिक्रिया देतात त्याच्यावर कळतं की तुमची कलाकृती त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले केलंय. आणि आज ज्या पद्धतीने लोकांची प्रतिक्रिया आहे तर मला शब्दच फुटत नव्हते. तुम्ही मगाशी पाहिलं की अक्षरशः रडू फुटलेलं. आणि म्हणून बोलताय की आजची म्हणजे आजचा ऐतिहासिक क्षण आहे जो आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातलं म्हणजे मी थिएटर गेली 25 वर्ष करतोय आणि इतक्या वर्षानंतर आज मी नाटकामध्ये माझ्या नाटकाचा 50वा प्रयोग मी सेलिब्रेट करतोय. हे माझ्यासाठी खूप मोठं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज 100 वर्ष होत आहेत. तो कार्यक्रम, त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा आजच झालं, ह्याच स्टेजवर झालं. हे माझ्यासाठी फार ऐतिहासिक बाब आहे आणि अविस्मरणीय बाब आहे. आता ना शोषणाचे किंवा अज्ञानाचे, अंधश्रद्धेचे फॉर्म बदललेले आहेत. म्हणजे आता तुम्ही बघताय की तो खरा बुवा बाबा आहे. आणि ज्या पद्धतीच्या त्या क्लिप्स व्हायरल होतात महिलांचे वगैरे, म्हणजे हे काय चाललेलं आहे. कारण हे शिकून शहाणपण येतं असं नाहीये ना. तुम्हाला दृष्टिकोन असावा लागतो. आणि दृष्टिकोन जो आहे तो असे जे ऐतिहासिक पुरुष असतात ज्यांनी जो परिवर्तनवादी चळवळीत आपलं आयुष्य हयात घालवलेलं असतं त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. म्हणून अशा लोकांचं पुन्हा पुन्हा सादरीकरण, पुन्हा पुन्हा लोकांसमोर ते प्रेझेंट केलं पाहिजे की जेणेकरून लोकांना परत जी रिचार्ज म्हणतो ना आपण, मोबाईलची बॅटरी उतरली की मोबाईल संपतो आणि रिचार्ज केल्यावर पुन्हा तो नव्याने चालतो. तर आपली गाडी नव्याने चालवण्यासाठी असे जे कॅरेक्टर्स आहेत इतिहासातले क्रांतिकारी परिवर्तनवादी, त्यांना पुन्हा लोकांसमोर मांडावं लागेल. हा प्रयोग आम्ही कुठेही करू शकतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक आमची मैत्रीण आहे ऍडव्होकेट प्रज्ञा करडक, तिच्या वडिलांचं कार्य होतं आणि त्या कार्याच्या दिवशी तिने हे नाटक ठेवलं होतं. ही क्रांतिकारी गोष्ट आहे. तर मित्रांनो, आम्ही कुठेही, तुम्ही तुमच्या घरी बोलवा, वस्तीत बोलवा, गल्लीत बोलवा, कुठेही आम्ही हे नाटक करायला तयार आहोत. आणि ह्याचं मानधनाचा प्रश्न नाही, हा विचार पोचवायचा आहे. तुम्हाला जे देता येईल ते द्या, नाही दिला तरी चालेल, पण विचार पोचवायचा आहे. धन्यवाद.